काजू, बदाम, अक्रोड यासारख्या वेगवेगळ्या ड्रायफ्रुट्स सोबत रेझिन्स, काळे मनुके देखील खाल्ले जातात। काळे मनुके हे अतिशय गुणकारी आहेत। जर एखाद्या आजारातून उठल्यानंतर डॉक्टर आपल्याला काळे मनुके खाण्याचा सल्ला देतात, कारण की काळे मनुके खाल्ल्यामुळे आपल्या शरीराचा थकवा कमी व्हायला मदत होते। तसेच आपल्या शरीरामध्ये रक्ताल्पता, ॲनेमिया असेल, रक्ताची कमतरता असेल तर अशा वेळी देखील काळे मनुके खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण की काळे मनुक्यामध्ये लोह भरपूर असल्यामुळे रक्त वाढायला मदत होते। या व्यतिरिक्त काळे मनुके हे हृदय, कासहर, श्वासहर अशा वेगवेगळ्या समस्यांवर अतिशय उपयुक्त ठरतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळ्या मनुक्याचे काय औषधी गुणधर्म आहेत, काय आरोग्यदायी फायदे आहेत, तसेच काळे मनुके रात्री पाण्यामध्ये भिजू घालून ते पाणी सकाळी पिण्याचे अजून काय काय फायदे आहेत, काळे मनुके चांगले की साधे पिवळे रंगाचे मनुके चांगले आहेत, दोघांमध्ये काय फरक आहेत, कोणते मनुके हे जास्त फायदेशीर आहेत, तसेच काळे मनुके खाताना नेमकी कोणी आणि कशी काळजी घ्यावी याबद्दलची माहिती बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता रांजेवार। माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। काळे मनुके म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपले जे काळे द्राक्ष असतात त्याला वाळून जे तयार होतं त्यालाच आपण काळे मनुके म्हणतात, आणि जे नॉर्मल द्राक्ष वाळून तयार होतात ते आपले साधे पिवळ्या रंगाचे जे मनुके असतात ते तयार होत असतात। काळे मनुके हे जास्त गुणकारी सांगितले आहेत। आयुर्वेदामध्ये द्राक्ष हे फळ सर्वात उत्तम असं फळ सांगितलं आहे। ते दोन प्रकारचे असतात, जसे की जेव्हा ते कच्चे असतात तेव्हा ते आंबट रसाचे असतात आणि त्याचे गुणधर्म देखील वेगळे असतात, जसे की त्याची चव आम्ल, त्याचा विपाक आम्ल आणि त्याचं वीर्य हे उष्ण सांगितलं आहे। गुणाने तो सर आहे, म्हणजे पोट साफ करण्यासाठी उपयुक्त आहे। तर आंबट द्राक्षे किंवा आंबट मनुके हे आपल्या शरीरातील पित्तदोष आणि कफदोष दोन्ही वाढवू शकतो। आणि मधुर द्राक्षे जे आहेत त्यांचे गुणधर्म वेगळे आहेत। मधुर म्हणजे जे चवीला गोड आहे, त्याचा विपाक देखील मधुर आहे, वीर्य शीत आहे, आपल्या शरीरातील वातदोष आणि पित्तदोष कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत। तसेच सृष्ट विनमूत्र म्हणजे मल आणि मूत्र यांचे जे व्हॉल्यूम आहे ते वाढवण्यासाठी अतिशय उत्तम आहेत। व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की कोणत्या कोणत्या सिस्टीमवर ह्या काळ्या मनुक्यांचा कशा प्रकारे फायदा होतो। आयुर्वेदामध्ये काळ्या मनुक्याचा उल्लेख हा मृद्विका नावाने आला आहे। याचे वेगवेगळे उपयोग सांगितले आहेत। सर्वात प्रथम डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचन संस्था, पचनक्रिया व्यवस्थित सुधारण्यासाठी काळ्या मनुक्यांचा अतिशय चांगला फायदा होतो, कारण की काळ्या मनुकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स आहेत। पोट साफ व्हायला मदत होते। बद्धकोष्ठता असलेल्यांनी जर काळे मनुके खाल्ले तर त्यांना पोट साफ व्हायला मदत होते। जॉन्डिस असेल तर जॉन्डिसची जी लक्षणे असतात ती देखील कमी व्हायला मदत होते। वारंवार तहान लागत असेल तर तहान भागली जाते, त्यासाठी तुम्ही काळे मनुके भिजवलेलं पाणी पिऊ शकतात। काळे मनुके हे विरेचनोपग सांगितले आहेत, म्हणजे आयुर्वेदातील जे विरेचन पंचकर्म आहे त्यामध्ये देखील हे उपयुक्त आहेत। तसेच सृष्ट विनमूत्र म्हणजे मलाचं जे प्रमाण कमी होत असेल तर मलाचं प्रमाण वाढवण्यासाठी, क्वांटिटी वाढवण्यासाठी काळे मनुक्याचं सेवन करणं अतिशय उपयुक्त ठरतं, कारण की यामध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात आहेत। जसे की बऱ्याच वेळा काही जणांना वारंवार शौचास होते, एकदाच पोट साफ होत नाही, अशा लोकांनी काळ्या मनुक्यांचं सेवन करावं, त्यामुळे दिवसातून एकदाच व्यवस्थित प्रकारे पोट साफ व्हायला मदत होते। किंवा द्राक्षासव यासारख्या औषधांचं सेवन करू शकतात, त्यामुळे भूक लागायला मदत होते। बऱ्याच जणांना तिक्तता असते, म्हणजे तोंड सारखं कडू पडलेलं असतं, अशा वेळी त्याचा उपयोग चांगला बघितला जातो। भूक वाढते, रुची येते। पोटाच्या विकारांसाठी तुम्ही डायरेक्ट काळे मनुके पाण्यात भिजू घालून सकाळी खाऊ शकता, किंवा द्राक्षासव, द्राक्षादिवटी यासारख्या औषधांचं सेवन करू शकतात। त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम, यामध्ये हृदयाला ताकद देण्यासाठी काळे मनुके अतिशय उपयुक्त आहे, कारण की काळे मनुके हे हृदय सांगितले आहे। काळ्या मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत, पोटॅशियम आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत, त्यामुळे आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते, गुड कोलेस्ट्रॉल वाढते। कोलेस्ट्रॉल चांगले राहिल्यामुळे रक्तप्रवाह चांगला होतो, BP मेंटेन राहते आणि एकूण एक आपले हार्टची हेल्थ व्यवस्थित राहायला मदत होते। जर ॲनेमिया असेल, लोहाची कमतरता असेल तर अशा वेळी
काळे मनुके खाणं अतिशय उपयुक्त ठरतं. काळ्या मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह आहे, व्हिटॅमिन बी आहे, त्यामुळे आपला हिमोग्लोबिन वाढतो. थकवा येत असेल तर तो थकवा कमी व्हायला मदत होते. काळे मनुके हे कंठ सांगितले आहेत. कंठ सुधारण्यासाठी, आवाज सुधारण्यासाठी, स्वरभेद असेल, आवाज घोगरा येत असेल तर यावर काळे मनुक्याचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. तसेच काळे मनुके हे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमला, लंग्सला ताकद देण्यासाठी, लंग्सच्या मांसपेशींना ताकद देण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. वेगवेगळ्या प्रकारचा खोकला कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. दमा लागत असेल तर तो दमा देखील कमी व्हायला मदत होते. वारंवार सर्दी खोकला होत नाही यासाठी तुम्ही द्राक्षारिष्ट सारखे औषधाचं सेवन करू शकता किंवा डायरेक्ट काळे मनुके खाऊ शकता. एक्सक्रीटरी सिस्टीम. काळे मनुके हे उत्तम असे डायुरेटिक आहे. आयुर्वेदामध्ये याला सृष्टविन्मूत्रासाठी उपयुक्त सांगितलं आहे. म्हणजे जर तुम्हाला लघवी कमी होत असेल तर अशावेळी लघवीचं व्हॉल्यूम वाढवण्यासाठी काळे मनुक्याचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. लघवीला जळजळ होत असेल तर जळजळ कमी व्हायला मदत होते, कारण की काळे मनुके हे दाहहर देखील सांगितले आहे. गर्भस्थापनेसाठी देखील काळ्या मनुक्यांचा चांगला फायदा बघितला जातो. काळ्या मनुक्यांमध्ये लोह, व्हिटॅमिन, प्रोटीन्स, वेगवेगळी पोषक तत्वे आहेत. तसेच रक्तस्राव कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. जर अत्यर्थ होत असेल तर अत्यर्थ कमी करण्यासाठी काळ्या मनुक्यांचा उपयोग होतो. काळे मनुके हे वृक्ष सांगितले आहे. शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. काळे मनुके हे मेध्य सांगितले आहे. धी, धृती, स्मृती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. मेमरी लॉस वाल्या पेशंटला तुम्ही काळ्या मनुक्यांचं सेवन करायला देऊ शकता. ज्यांची चिडचिड होत असते, स्ट्रेस, टेन्शन, अँक्झायटी असते, तर अशा लोकांना मेंदू शांत ठेवण्यासाठी तुम्ही काळ्या मनुके देऊ शकतात. किंवा मदाते ज्यांना असतो, अतिमद्यपानामुळे जी लक्षणं दिसतात ती कमी करण्यासाठी, जसं की छातीमध्ये, पोटामध्ये जळजळ होणं, पोट साफ न होणं, अशी लक्षणं कमी करण्यासाठी काळ्या मनुक्यांचा उपयोग होतो. मोह म्हणजे मूर्छा, चक्कर येणं, भोळ येणं हे कमी करण्यासाठी देखील काळ्या मनुक्यांचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. हाडांसाठी देखील काळे मनुक्यांचं सेवन अतिशय उपयुक्त आहे. आपल्या शरीरातील वातदोष कमी करण्यासाठी काळे मनुके उपयुक्त आहे. काळे मनुके हे मधुर आणि स्निग्ध आहे, त्यामुळे हाडांची लवचिकता टिकून ठेवणं, ऑस्टिओपोरोसिस कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. काळ्या मनुक्यांमध्ये कॅल्शियमसारखे खनिज द्रव्य असल्यामुळे हाडं मजबूत राहायला मदत होते. तसेच काळ्या मनुक्यांमध्ये वेगवेगळे व्हिटॅमिन्स, लोह, अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे त्वचेसाठी देखील काळे मनुक्यांचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. काळे मनुके हे गुणाने स्निग्ध आहे, वातदोष कमी करणारे आहेत, त्यामुळे जर चेहऱ्यावर रिंकल्स असतील तर रिंकल्स कमी व्हायला मदत होते. स्किन ग्लो व्हायला मदत होते, कारण की ते रक्तशुद्धीकर देखील आहे. बॉडी डिटॉक्सिफिकेशन होतं आणि आपल्या चेहऱ्याचा रंग उजळायला मदत होते. काळ्या मनुक्यांमध्ये कॅल्शियम, लोह असल्यामुळे केसांचे आरोग्य देखील चांगल्या प्रकारे राखले जाते. बऱ्याच वेळा आपल्या शरीरातील पित्तदोष वाढल्यामुळे केस गळणं, केस पांढरे होणं, केसांच्या वेगवेगळ्या समस्या दिसतात. काळे मनुके खाल्ल्यामुळे पित्त कमी होतो, त्यामुळे केस गळती कमी व्हायला मदत होते. तसेच काळे मनुके हे गुणाने स्निग्ध आहे, त्यामुळे केसांची चमक वाढते, डॅन्ड्रफ कमी व्हायला मदत होते. काळे मनुके हे वेगवेगळ्या व्याधींमध्ये देखील औषध म्हणून द्यायला सांगितले आहेत किंवा इतर औषधांसोबत द्यायला सांगितले आहेत. जसं की ज्वर म्हणजे ताप येणं, तृष्णा म्हणजे वारंवार तहान लागणं, पाणी पिलं तरीसुद्धा तहान न भागणं, दाह, वेगवेगळ्या प्रकारे दाह निर्माण होणं, जसं की पोटामध्ये दाह निर्माण होणं, लघवीमध्ये दाह, जळजळ होणं, हातापायाचा दाह, जळजळ होणं किंवा मदात्यामुळे, अतिमद्यपान केल्यामुळे जळजळ होणं, अशा वेगवेगळ्या व्याधींमध्ये देखील काळ्या मनुक्यांचं सेवन करायला सांगितले आहे. काळ्या मनुक्यांमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहायला मदत होते. त्यामुळे ज्यांना वारंवार सर्दी खोकला होत असतो, अशा लोकांनी काळ्या मनुक्यांचं नित्यनेमाने जर सेवन केलं तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि वारंवार सर्दी खोकला होत नाही. आता आपण बघूयात की काळे मनुके चांगले की पिवळ्या रंगाचे जे साधे मनुके असतात ते चांगले, दोघांमध्ये नेमका काय फरक आहे आणि कोणते मनुके हे जास्त फायदेशीर आहेत. काळे मनुके हे काळ्या द्राक्षांपासून तयार केलेले असतात. त्यावर जास्त काही प्रोसेस न करता नैसर्गिकरित्या आपल्याला काळे मनुके मिळतात. तर पिवळे मनुके हे हिरव्या द्राक्षांपासून तयार केलेले असतात. बऱ्याच वेळा त्यावर सल्फर आदींची प्रक्रिया केली जाते, त्यामध्ये साखर देखील ॲड केली जाते, म्हणून काळे मनुके हे चांगले समजले जातात. त्यानंतर
काळ्या मनुक्यांमध्ये साध्या मनुक्यांपेक्षा लोहाचे प्रमाण जास्त आहे. हृदयासाठी देखील काळे मनुके हे जास्त चांगले आहेत, कारण की काळ्या मनुक्यामध्ये पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स हे साध्या मनुक्यांपेक्षा जास्त प्रमाणात आहेत. तसेच काळे मनुके BP आणि कोलेस्ट्रॉल मेंटेन ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. काळे आणि पिवळ्या दोन्ही मनुक्यांमध्ये फायबर्सचे प्रमाण भरपूर प्रमाण आहेत, त्यामुळे दोन्हीसुद्धा पचनक्रियेसाठी अतिशय चांगले आहेत. त्वचा आणि केस. काळ्या मनुक्यांमध्ये अँटीऑक्सिडंट जास्त प्रमाणात आहेत, तर पिवळ्या मनुक्यांमध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C हे जास्त प्रमाणात आहेत, म्हणून दोन्हीसुद्धा त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. काळे मनुके हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अतिशय चांगले आहेत. त्याचप्रकारे साधे मनुके देखील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अतिशय उत्तम आहे. काळे मनुके खाल्ल्यामुळे वजन जास्त प्रमाणात वाढत नाही, परंतु साधे मनुके ज्यामध्ये साखर जास्त प्रमाणात ॲड केलेली असते ते खाल्ल्यामुळे मात्र वजन वाढू शकते, किंवा तुम्ही जर डायबेटिक असाल तर तुमच्या रक्तातील साखर देखील वाढू शकते. एकूण एक आपल्या आरोग्यासाठी काळे मनुक्याचं सेवन करणं अतिशय उपयुक्त ठरतं. व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात काळे मनुके रात्री पाण्यामध्ये भिजू घालून ते जे पाणी आहे ते सकाळी पिण्याचे आपल्या शरीराला काय काय आरोग्यदायी फायदे होतात. रोज सकाळी काळे मनुके भिजवलेलं पाणी पिल्यामुळे रक्तशुद्धीकरणासाठी अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत, लोह आहे, एनर्जी देणारं आहे, थकवा कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. नॅचरल शुगर असल्यामुळे ताबडतोब आपल्याला एनर्जी मिळते. पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्यामुळे इलेक्ट्रोलाइटचं बॅलन्स होतं, त्यामुळे शरीराला आलेली कमजोरी कमी व्हायला मदत होते. हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत. यामध्ये पोटॅशियम भरपूर आहे, सोडियम कमी आहे, त्यामुळे रक्तदाब मेंटेन राहतो. तसेच आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल देखील मेंटेन राहतं, गुड कोलेस्ट्रॉल वाढतं आणि आपल्या हार्टचं, हृदयाचं आरोग्य सुधारतं. पचनक्रियेसाठी उपयुक्त आहेत, कारण की बद्धकोष्ठता कमी होते, आम्लपित्त, ॲसिडिटी, शरीरातील होणारा दाह, पोटाचा दाह कमी होतो, पोट साफ व्हायला मदत होते. रक्ताल्पता असलेल्यांनी जर हे पाणी पिलं तर यामधील लोह प्रमाण आपल्याला मिळतं, चक्कर कमी होते, तसेच थकवा देखील कमी होतो. या व्यतिरिक्त त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी देखील असं पाणी पिणं अतिशय उपयुक्त आहे, कारण की यामध्ये वेगवेगळे व्हिटॅमिन्स, लोह, अँटीऑक्सिडंट्स आहेत. परंतु काळे मनुके हे चवीला गोड असतात, कॅलरीज देखील यामध्ये भरपूर असतात. तर जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही सेवन करत असाल तर जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुमची शुगर वाढण्याचे जास्त चान्सेस आहेत, किंवा जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि तुम्ही आपल्या आहारामध्ये काळे मनुक्याचं सेवन जास्त करत असाल तर त्यामुळे वजन वाढू शकते. म्हणून ज्यांना डायबिटीज आहे किंवा वजन जास्त आहे अशा लोकांनी कमी प्रमाणामध्येच काळ्या मनुक्यांचं सेवन करावं. आता प्रश्न पडतो, तर रोज किती काळे मनुक्यांचं सेवन करू शकता? तर रोज तुम्ही 10 ते 12 काळे मनुके रात्री पाण्यात भिजू घालावे आणि सकाळी ते चावून चावून खावे. तर अशा प्रकारे काळ्या मनुक्यांचा विविध फायदा जर घ्यायचा असेल तर काळे मनुके रात्री पाण्यामध्ये भिजू घालून सकाळी ते काळे मनुके चावून चावून खावे आणि ते पाणी देखील प्यावं. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.